प्रचंड अस्थिरता बांगलादेशमध्ये पसरली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांनी आज अखेर राजीनामा दिलाय आणि त्यानंतर काही मिनिटात त्यांनी देश सोडलाय। नवं सरकार स्थापन होईपर्यंत अंतरिम सरकार देश चालवेल अशी घोषणा लष्कर प्रमुखांनी केली आहे। त्यांनी सर्वपक्षीय बैठक देखील बोलावली। दरम्यान अनेक भागांमध्ये लावण्यात आलेला कर्फ्यू हटवण्यात आलाय। भारत या सगळ्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे। खबरदारी म्हणून भारत बांगलादेश सीमेवर सुरक्षा आणि गस्त ही वाढवण्यात आली आहे। आणि या सगळ्या स्थितीचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल सतीश ढगे सर। सतीश ढगे सर, सध्या जी स्थिती निर्माण झालेली आहे, गेल्या काही दिवसांमधल्या हिंसक घडामोडी सगळ्या तिकडच्या एकामागोमाग ज्या घडत होत्या आणि आज अशा प्रकारे राजीनामा, इथून पुढे बांगलादेशचं भवितव्य कसं बघता आपण? किती मोठी घडामोडी आहे ही भारताच्या दृष्टिकोनातून देखील? नक्कीच बांगलादेशच्या अनुषंगाने त्याचबरोबर त्याचा शेजारी राष्ट्र म्हणून भारताच्या अनुषंगाने ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे। बांगलादेशमध्ये तर जे आहे एक प्रकारे अराजक त्या ठिकाणी माजलेलंच आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून गेल्या 15 वर्षापासून ज्या सत्तेमध्ये होत्या, बांगलादेशच्या प्रधानमंत्री म्हणून शेख हसीना त्या ठिकाणी कार्यरत होत्या, त्यांच्या राजकीय कारकिर्दीमधला सर्वात टफेस्ट अध्याय असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। एवढंच नाही तर त्या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या निवासस्थानामध्ये तिथले आंदोलक त्या ठिकाणी घुसलेले आहेत, एक प्रकारे त्या ठिकाणी धुडगूस घालतायत। प्रधानमंत्री शेख हसीना त्यांनी त्यांच्या बहिणीसोबत जे आहे ढाका लीव्ह त्या ठिकाणी केलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत। एका बातम्यांच्या अनुसार जे आहे ऑलरेडी भारतामध्ये त्रिपुरा पोलिसांच्या अनुसार आगरतल्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्या ह्याच्यात ते आलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला असं म्हटलं जातंय की व्हाया इंडिया त्या लंडनला त्या ठिकाणी जाणार आहेत। नेमकं काय खरं आहे हे काही तासात त्या ठिकाणी स्पष्ट होईलच, पण बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी अफरातफर आहे। दुसरी गोष्ट, ऑलरेडी तिथले जे आर्म्ड फोर्सेस चीफ आहेत, तिथले जे लष्कर प्रमुख आहेत, त्या लष्कर प्रमुखानं थोड्या वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतली आणि अपेक्षेच्या अनुसारच त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आता लोकांनी जे आहे शांतता त्या ठिकाणी प्रस्थापित करावी। ऑलरेडी प्रधानमंत्र्यांनी जे आहे राजीनामा याच्यात दिलेला आहे आणि आता हे लष्कर प्रमुख तिथल्या बांगलादेशच्या राष्ट्रपतींना त्या ठिकाणी भेटणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्या ठिकाणी मार्शल रूल, एक प्रकारे जे आहे मिलिटरी रूल लावण्याच्या ऐवजी, लष्करी राजवट त्या ठिकाणी लावण्याच्या ऐवजी अंतरिम सरकार स्थापन करण्यात येणार आहे, अशा प्रकारची त्यांनी घोषणा केलेली आहे। बांगलादेशच्या येणाऱ्या काही आठवडे, काही महिन्यांमध्ये नक्कीच अतिशय जे आहे कॉम्प्लेक्स अशा प्रकारची, जटिल अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होणार आहे। त्यावर आपण चर्चा करूच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे भारताच्या अनुषंगाने ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे। बांगलादेशमध्ये तर ही सगळी अफरातफर आहेच आणि आपण असं जाणतो की बांगलादेशच्या भारतासोबतच्या ज्या सीमा आहेत तर दीज आर पोरस बॉर्डर्स, म्हणजे बांगलादेशमधून जे आहे अतिशय सहजरित्या भारतामध्ये जे आहेत लोक त्या ठिकाणी येऊ शकतात। तिथे असणारी गरिबी आणि त्याहून महत्त्वाचं ज्या प्रकारची ही अफरातफर निर्माण झालेली आहे, मोठ्या प्रमाणावर तिथून जे आहे भारताच्या सीमेमध्ये, मुख्यतः नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये, त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये या बांगलादेशांचा लोंढा, बांगलादेशी नागरिकांचा लोंढा वाढतो की काय, अशा प्रकारचा सुद्धा धोका निर्माण झालेला आहे। आणि मागच्या कित्येक दशकांमध्ये आपण पाहिलं की बांगलादेश निर्वासितांमुळे किती मोठे प्रश्न भारतामध्ये त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा फक्त बांगलादेश नाही, एका बाजूला आपण भारताची आतापर्यंतची पॉलिसी आणि सध्याच्या सरकारची सुद्धा पॉलिसी आहे नेबरहुड फर्स्ट, पण त्याच्या विपरीत चायनाची जी आहे अत्यंत जटिल रणनीती आहे ती म्हणजे एन्सर्कलमेंट पॉलिसी। भारताच्या सभोवतालचे सगळेच देश जे आहेत, म्हणजे मी म्हणेल अफगाणिस्तान, पीओकेशी सटीक अफगाणिस्तान त्या ठिकाणी असो, पाकिस्तान असो, श्रीलंका असो, म्यानमार मधलं हुंता रूल म्हणजे त्या ठिकाणचा मिलिटरी रूल असो, आणि हे काय कमी होतं, आता बांगलादेशमध्ये सुद्धा अशा प्रकारची अस्थिरतेची परिस्थिती नक्कीच भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही धोक्याची घंटा आहे, असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। ढगे सर, जसं तुम्ही म्हणताय की एकीकडे आपण ज्या पद्धतीने बाकीच्या देशांकडे बघतो आणि एकीकडे जसं तुम्ही आता उल्लेख केला चीनचा, आणि आपण आता बघतोय की अंतरिम सरकार स्थापन होणार आहे, तर येणारा किती काळ असा जो आहे ज्याच्याबद्दल आपल्याला अलर्ट राहावं लागेल? कारण आता जी स्थिती आपण बघतोय आणि ज्या प्रकारे हिंसक आंदोलनं होत आहेत, बांगलादेश समोरचं आत्ताचं प्रमुख आव्हान नेमकं कोणतं आणि किती वेळ लागू शकतो ही स्थिती नॉर्मल होण्यासाठी, जेणेकरून भारताला देखील तेवढा कालावधी अतिरिक्त अलर्ट राहावं लागेल, दक्ष राहावं लागेल? तुमचं ऑब्झर्वेशन काय? माझ्या मते बांगलादेश समोर आज घडीची टॉपमोस्ट प्रायोरिटी, कारण आता एक प्रकारे जे आहे लष्कराच्या अखत्यारीत हा सगळा मामला त्या ठिकाणी येणार आहे। जरी आपण अंतरिम सरकार म्हणत असू तरी आज घडीला लष्कर हा महत्त्वाचा त्या ठिकाणचा प्लेअर असणार आहे। तिथं जो व्हायलन्स आहे, तिथे जो हिंसाचार माजलेला आहे, त्याला त्वरित एक प्रकारे अटकाव करणं ही टॉपमोस्ट प्रायोरिटी असणार आहे। कारण एका बाजूला विरोधक, मुख्यतः बांगलादेश नॅशनल पार्टी, आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आवामी लीगचे कार्यकर्ते हे रस्त्यावर एक दुसऱ्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी भिडलेले आहेत। पण माझं अतिशय महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे, हा फक्त जो आहे राजकीय लढा नाहीच आहे,
यामध्ये जर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी एक बँड ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी होती आणि त्या बँड ऑर्गनायझेशनचं एक स्टुडंट विंग होतं आणि त्या स्टुडंट विंगला जे आहे बांगलादेशच्या या स्टुडंट विंगला मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानच्या ISI त्याचबरोबर पाकिस्तानच्या आर्मीनं त्या ठिकाणी सपोर्ट केला होता आणि त्यांनी या हिंसाचारामध्ये महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले केलेला आहे. जर खरोखरच असे एक्सटर्नल फॅक्टर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असतील तर हा हिंसाचार इतक्या सहजासहजी त्या ठिकाणी थांबणार नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आज जरी अंतरिम सरकार त्या ठिकाणी स्थापन करण्याची गोष्ट एक प्रकारे जे आहे त्या ठिकाणच्या लष्कर प्रमुखाने बोलून दाखवली असेल तरी मी त्याविषयी साशंक आहे आणि एकदाचा लष्करी राजवट त्या ठिकाणी प्रस्थापित झाली तर हा फक्त बांगलादेशचा प्रश्न नाही, जगाच्या इतिहासामध्ये तुम्ही पहा एकदा लष्करी राजवट त्या ठिकाणी स्थापन झाली तर इतक्या सहजासहजी लष्कर कुठलीही सत्ता त्या ठिकाणी सोडत नसतं. त्या लष्कराला कुठेतरी हिंसाचाराच्या माध्यमातून, कूच्या माध्यमातून, सशस्त्र उठावाच्या माध्यमातूनच ती जी आहे सत्ता किंवा ती राजवट त्या ठिकाणी हटवावी लागते. तर हे सगळं पाहता माझ्या मते कमीत कमी काही महिने तरी बांगलादेशमध्ये अशा प्रकारची अफरातफरीची परिस्थिती असेल आणि जोपर्यंत लोकशाही निवडणुका होत नाही, लोकशाही सरकार त्या ठिकाणी स्थापन होत नाही, तोपर्यंत जे आहे बांगलादेश स्टेबल झालं असं म्हणणं जे आहे ते चुकीचं ठरेल. पण मग या सगळ्या स्थितीमध्ये ढगे सर, आता जी स्थिती आपण बघताय आणि तुम्ही जसं म्हणताय की काही महिने लागू शकतात या स्थितीला पूर्ण नॉर्मलाइज व्हायला, तर मग भारताची भूमिका किंवा भारताचं पाऊल आत्ताच्या घडीला किंवा पुढच्या काही महिन्यांमध्ये नेमकं कसं असायला पाहिजे जेणेकरून बांगलादेशला पण, जसं आपण म्हणतोय की एक प्रकारे आपण शेजाऱ्यांना मदत करत असतो नेहमी, तर तेही आपला हेतू साध्य होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपली प्रतिमा जी आहे ती जपली जाईल. असं दुहेरी आपल्याला जर आव्हान साधायचं असेल तर आत्ता नेमकं भारताचं पाऊल काय असायला हवं? डिप्लोमसी अँड सिक्युरिटी हे टॉपमोस्ट दोन वर्ड जे आहेत बांगलादेशच्या सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगानं भारताला लक्षात घ्यावे लागतील. सिक्युरिटी म्हणजे आत्ताच आपण जशी चर्चा केली की या अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे नक्कीच भारताच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, इस्लामिक दहशतवादाचा, त्याचबरोबर निर्वासितांच्या लोंढ्याचा. तर त्याकडे जे आहे आपल्याला नक्कीच लक्ष द्यावं लागेल. म्हणूनच BSFला अलर्ट त्या ठिकाणी ठेवलं. त्याचबरोबर बांगलादेशची सटीक ज्या सीमा आहेत त्याला आणखीन कसं मजबूत करता येईल या ठिकाणी प्रयत्न करणं, हा झाला सुरक्षिततेच्या अनुषंगानं. डिप्लोमसीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर बांगलादेश हा आपला आतापर्यंतचं मित्र राष्ट्र होतं. एवढंच नाही तर शेख हसीना सरकारसोबत आपले अत्यंत सलोख्याचे संबंध होते. एक प्रकारे जे आहे ते सरकार भारत धार्जी नव्हतं असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. आणि जे पिक्चर्स आपल्या समोर येत आहेत की शेख मुजीबुर रहमान, बांग बंधू आपण ज्यांना म्हणतो, त्यांचा पुतळा जो आहे त्या ठिकाणी तोडण्यात येतोय आणि हे सगळे जे आंदोलक आहेत त्या ठिकाणी धुडगूस घालतायत. तर कुठेतरी अप्रत्यक्षपणे जे आहे या सरकारला म्हणा किंवा या सगळ्या परिस्थितीला सावरण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे मदत करता येईल हे सुद्धा भारत सरकारला पाहणं आवश्यक आहे. आणि माझ्या मते आज घडीला वेट अँड वॉच पॉलिसी हे भारत सरकार त्या ठिकाणी ठेवेल आणि जशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी बदलत जाईल त्याच्या अनुसार जे आहे अधिकृतरित्या आपण त्या ठिकाणी जे आहे आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करू. पण तिथला हिंसाचार कंट्रोलमध्ये आणणं, त्या ठिकाणी जे आहे डेमोक्रेटिक सरकार प्रस्थापित करणं ही जी आहे आपल्यासाठी टॉपमोस्ट प्रायोरिटी असणार आहे आणि भारत सरकार सुद्धा, भारताचं विदेश मंत्रालय सुद्धा या अनुषंगाने नक्कीच प्रयत्न करेल. खरं ढगे सर, जसं तुम्ही सांगताय आणि येणारा काळ फार आव्हानात्मक असणार आहे आणि जसं तुम्ही सांगितलं काही महिने लागू शकतात ही सगळी स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी, सर्वसामान्य होण्यासाठी. त्यामुळे भारताला देखील अलर्ट राहावं लागेल कारण प्रश्न आपल्या सुरक्षेचा देखील आहे. ढगे सर, या सगळ्या विश्लेषणाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपण सविस्तरपणे यावर सगळा प्रकाश टाकलात आणि बघूया आता येणाऱ्या काळामध्ये नेमक्या काय काय घडामोडी करतात. मात्र सध्याची जी स्थिती आहे ती बांगलादेशमध्ये प्रचंड अस्थिरता आहे आणि येणारे काही महिने, जसं आता ढगे सरांनी सांगितलं की बांगलादेशच्या भवितव्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.